की हा त्याचा माझ्यामुळे बळी आहे. तरी पाठिंबा दिला असेल, माघार घेतली असेल, तरी जर नगरसेवकांनी जर मतदान केलं आणि जर उद्या वेगळा धक्कादायक निकाल लागला तर मग जर काही उलटं झालं तर ते आमचं नशीब म्हणावं लागेल का? दराडेंचं नशीब म्हणावं लागेल. आता आम्ही सगळी मेहनत घेऊ. दोन्ही दराडे बंधू मुख्यमंत्र्यांच्या दालनात असताना ते एकाला दम देत होते आपल्या एका नगरसेवकाला. दराडेंच्या प्रचारात त्यांना पाठिंबा देण्यासाठी जाणार आहात का? या ठिकाणी त्याने जरी स्पष्ट सांगितलं नसेल तर माझी मिसेस पण महायुतीचा घटक आहे, मी पण महायुतीचा घटक आहे. या ठिकाणी मी पूर्णपणे महायुतीबरोबर राहील. कारण त्याने मला कालच सांगितलं होतं की हा त्याचा माझ्यामुळे बळी आहे. कारण त्याचं कारण असं आहे की आत्तापर्यंत मी त्याला काल विनंती करून सांगितलं, राजकारणामध्ये अनेक कुटुंब फुटतात, तसं माझंही कुटुंब राजकारणात फुटलंय. त्याचं कारण असं आहे की मी त्याला सांगितलं आजपासून मी तुला व्यक्ती स्वातंत्र्य देतो, पण आजच्या दिवस ह्या विषयात माझा आहे. म्हणून त्याने या ठिकाणी सांगितलं की मी या निवडणुकीतून थांबून घेतो. निश्चितपणे बाकी महायुतीबरोबर मी आणि माझी मिसेस निश्चितपणे त्या ठिकाणी महायुतीबरोबर असणार. तुमच्यावर दबाव आला होता, तुमचं एक पत्र व्हायरल झालं चौकशीचं, आणि त्यातून तुम्ही तुमच्या भावाला माघार घ्यायला लावली कारण कुटुंब अडचणीत येणार होतं, अशा स्वरूपाची चर्चा आहे. ते पत्र समोर आलं आहे. बघा, या ठिकाणी नाशिक विधानसभेची जेव्हापासून निवडणूक झाली तेव्हापासून तुम्ही सर्व ज्ञात आहे. यापूर्व विधानसभेचे आमदार माझ्या मित्रांना मध्ये टाकता, माझ्या मित्रांनो केसेस करता, माझ्यावर करता आणि खोट्या करता. आता माझी केस हायकोर्टात स्मॅशिंगला आहे आणि निश्चितपणे तो खोटा गुन्हा दाखल केलेला आहे. आणि खोट्या गुन्ह्यांना आणि अशा पत्रांना घाबरत मी कधीच नाही. हे काही त्या विषयाचं मूळ नाही, पण निश्चितपणे ते पत्र काल निघालं. आता याचा त्या पत्राचा आणि ह्या विषयाचा सहभाग हा कसा आला मला त्या ठिकाणी माहीत नाही. पण आपल्या पूर्व विधानसभेचे आमदार, आता काल मला एकाने प्रश्न विचारला मुंबईमध्ये की राहुल डिकले त्यांना भेटले असतील कुठे. राहुल डिकलेंनी सांगितलं की राहुल डिकलेंनी मला सांगितलं म्हणे युतीमध्ये ही जागा बीजेपीला न सुटू देण्यामागेही मी होतो आणि गणेश गीतेंना उमेदवारी मिळू नये यामागे मी होतो. म्हटलं ते आमच्या राज्याच्या पार्लमेंटरी बोर्डाचे चेअरमन आहे, त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं असेल कदाचित म्हटलं, कारण राज्यातले सगळे निर्णय तेच घेतील. महायुतीची जी समन्वय समिती आहे त्यांच्या अनेक मिटिंगा झाल्या. त्या ठिकाणी त्यांनी कालही आपला एक नगरसेवक होता नाशिकचा, दोन्ही दराडे बंधू मुख्यमंत्र्यांच्या दालनात असताना ते एकाला दम देत होते आपल्या एका नगरसेवकाला की तू फार गणेश गीतेंची वाहवा करतो. तो माझी या शहरात 4-5 एकर जमीन आहे, मी त्यांची करेल नाही तर अजून कोणाची करेल, मला धमका देता. मी माझ्या घरी खाऊन पण सुखी आहे. त्यामुळे या पत्राचा आणि या भानगडीचा काही अनुषंग नाही. पण मी गोकुळला सांगितलं मी या कुटुंबाचा प्रमुख आहे आणि माणसाने एक तर राजकारण आणि व्यवसाय या दोन गोष्टी नेहमी वेगळ्या ठेवल्या पाहिजे. काय मी एक व्यावसायिक पण आहे आणि व्यवसाय ज्यावेळेस करतो एक तर राजकारणी हा 100% फुल टाईम रिकामा पाहिजे, म्हणजे मग त्याला कोणाचं दडपण येत नाही. जेव्हा माणूस व्यवसाय करतो आणि व्यवसाय आणि राजकारण जेव्हा एकत्र येतं तेव्हा या गोष्टी निश्चितपणे येतात. मी त्याला काल विनंती करून सांगितलं की आजपासून तुला ज्या पक्षात जायचं, ज्या पक्षाचा सक्रिय सदस्य व्हायचं, याच्यानंतर मला कोणीही माझ्या नेत्याने जरी विचारलं तरी मी सांगून देईल की आजपासून गोकुळचं व्यक्तिमत्व हे स्वतंत्र आहे आणि त्याच्या विषयात मला विचारू नका किंवा माझ्या विषयात त्याला विचारू. दबावातून माघार आहे, दबावातून माझा दबाव असेल त्याच्यावर, कारण माझा दबाव त्याच्यावर होता की माझ्यासाठी आणि कुटुंबासाठी तू एवढी निवडणूक माझ्यासाठी थांब. असंच एकदा 2017ला पण माझ्याकडनं त्याचं नुकसान झालं. 2017ला आमच्या काकांनाही जिल्हा परिषद लढायची होती, त्यालाही लढायची होती, मी काकांबरोबर होतो. त्यावेळेस मी त्याला सांगितलं थांबून घे, थांबला. त्यानंतर तो पिंपळगाव मार्केटला अपक्ष आपलं बिनविरोध संचालक झाला. त्याच्यानंतर 4 वर्षात दिलीप बनकर एक दिवस माझ्याकडे आले, माझं त्याचं जमत नाही म्हणे, म्हटलं राजीनामा घेऊन टाक. मी त्याला 1 मिनिटात राजीनामा द्यायला लावला. परत तो दिलीप बनकरांच्या विरोधात निवडून आला. त्यामुळे त्याला म्हटलं माझ्यामुळे तुझा कुठे बळी जायला नको. आणि त्यासाठी मी विशेष करून त्याला सांगितलं की एवढ्या वेळेस माझ्यासाठी थांब. त्यांनी सांगितलं तो मी 2 शब्द काही वापरणार नाही, मी निवडणुकीत थांबतो, बाकी हे तुझ्यासाठी मी करेन. मगाशी एक जो प्रश्न उपस्थित झाला, मागच्या वेळेसचा अनुभव बघता जरी पाठिंबा दिला असेल, माघार घेतली असेल, तरी जर नगरसेवकांनी जर मतदान केलं आणि जर उद्या वेगळा धक्कादायक निकाल लागला तर मग कसं बघायचं याच्याकडे? ते बघा, एकदा राजकारणात अनेक गोष्टी या देशात अनेकदा विरुद्ध घडलेल्या आहेत. मुख्यमंत्री बोलले, उपमुख्यमंत्री बोलले, 3 मंत्री या ठिकाणी काम करणार आहे.
त्यानंतर आम्ही पण या ठिकाणी काम करणार आहे आणि याच्यानंतरही जर काही उलटं झालं तर ते आमचं नशीब म्हणावं लागेल का ते दराड्यांचं नशीब म्हणावं लागेल. आता आम्ही सगळी मेहनत घेऊ, पण शेवटी काय असतं की आता तुम्ही आपल्या इथली लोकसभेची निवडणूक बघितलेली, आम्ही किती मेहनत घेतली दिंडोरीमध्ये, नाशिकमध्ये. आमचं काय झालं, लीड कमी झालं. आपण सगळेजण प्रयत्न करू. 454 मतं महायुतीच्या आहे. महायुतीतनं 454 मतं असल्यानंतर निवडून यायचा कोटा 311 आहे. 310 मतं पाहिजे. प्रयत्न करू आणि त्या ठिकाणी निश्चितपणे महायुतीतले जे घटक आहे ते निश्चितपणे बरोबर राहतील अशी मला खात्री आहे. कारण गिरीश भाऊ बोलले, CM साहेब पण बोलले, आमचे शहर अध्यक्ष पण फार काळजीपूर्वक काम करता. त्यांना म्हणजे एकदम कधीही सांगितलं 11th आवरला याला व्हीप द्या, त्याला नोटीस द्या, ते सर्व देता वेळेत. त्यामुळे निश्चितपणे त्या ठिकाणी तुम्ही सांगितलं की गोकुळ गीतेंवर माझा दबाव होता, तुमच्यावर कोणाचा दबाव होता? नाही, माझ्यावर आता काय दबाव असेल काय नसेल तो माझ्या मनाचा आहे, पण मी त्याच्यावर दबाव दिला की तुला इथे माझ्यासाठी थांबायचं. तुमच्यावर कोणाचा? नाही, माझ्यावर कोणाचा दबाव नव्हता आणि माझ्यावर काही दबाव असला तरी मी तो तुम्हाला सांगणार नाही. तुम्ही भाजपचे सक्रिय सदस्य आहात, गोकुळ गीते सदस्य नाहीये, मग तुम्ही तुमच्या नेत्यांसाठी भावाचा बळी दिला ते? हो, का की या राज्याचे जे उपमुख्यमंत्री आहे एकनाथ शिंदे साहेब, त्यांचे माझे पण खूप चांगले संबंध आहेत. गिरीश भाऊंचे माझे तर कौटुंबिक रिलेशन आहे, कारण गिरीश भाऊ आणि मी छापा काटा आहे आणि माझ्या ह्या विषयात चुकून माझ्याकडनं काय झालं मलाही कळत नाही, पण माझ्याकडनं हा फॉर्म भरताना मी हे नावच घ्यायला लागत नव्हतं की मला गिरीश भाऊंनी फॉर्म भरायला सांगितला. मी फॉर्म भरून मोबाईल बंद करून फॉरेनला निघून जायला पाहिजे होतं आणि 5 तारखेला यायला पाहिजे होतं. ती माझी चूक आहे. हां, त्यामुळे निश्चितपणे ते बळी गेला. माझ्यामुळे गेला. त्याला मी सांगितलं माझ्यासाठी तुला एक निवडणूक नाही लढायची, तुझ्या कोणत्याही निवडणुकी त्याच्यानंतर आयुष्यात मी पाठीमागे राहील तिथं तुला कुठलीच कमी पडणार नाही, पण माझ्यासाठी आणि गिरीश भाऊंसाठी, कारण हे सगळं बालन गिरीश भाऊंवर जात होतं, त्यामुळे माझ्यासाठी गिरीश भाऊंसाठी या निवडणुकीत तू शांती घे. ओके ओके, थँक्यू. यस.